विधानसभेला भावनिक होऊ नका, तुमचा आशीर्वाद आणि पाठिंबा द्या असं आवाहन अजित पवारांनी जनतेला केलं। उपमुख्यमंत्री अजित पवार खेड आळंदी दौऱ्यावर होते। यावेळी अजितदादांनी दिलीप मोहितेंना मंत्री करण्याचं आश्वासन दिलं। आजच्या कार्यक्रमात अजित पवारांनी सुप्रिया सुळेंनाही टोला लगावलाय। मी 35 वर्ष झालं काम करतोय, मला उत्कृष्ट भाषणाचा किंवा उत्कृष्ट संसदपटूचा पुरस्कार मिळाला नाहीये असं अजित पवार म्हणतात। तुम्ही फक्त भरभक्कम पाठिंबा द्या आणि भावनिक होऊ नका। इतके दिवस तुम्ही इतरांना प्रेम दिला, आधार दिला, आता काही दिवस आम्हाला द्या ना, आम्ही चुकीचं करणार नाही ना। अजून कुठलीच जागा जाहीर झाली नाही, पण राष्ट्रवादीला महायुतीच्या वतीने इथे मिळाली तर साधारण सगळ्यांचा कल कार्यसम्राट आमदारांना अजून एक संधी द्यावी आणि तुमच्या मनातलं अपुरं राहिलेलं जी गाडी सरपंचापासून आमदारापर्यंत थांबली ती पुढे पण जरा दिव्यापर्यंत पोहोचली पाहिजे ही तुमची इच्छा आहे। मला तर 34 वर्ष झाली तरी मला काही सर्वोत्कृष्ट भाषणाचा पुरस्कार नाही, मला उत्तम संसदपटूचा पुरस्कार नाही। काय सुधारणा सांगा की दादा जरा भाषणात हा बदल कर म्हणजे तुला उत्कृष्ट भाषणाचा पुरस्कार मिळेल। सभागृहात दादा तू असं वाग, अजित असं वाग म्हणजे तू उत्तम संसदपटू होशील। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।